मात्रेपाडा विरुद्ध सापर्डेमध्ये या मॅचला सुरुवातीला जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू सो मच. महत्वपूर्ण लढत दोन्ही संघांना. भरपूर साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल सॉफ्ट हँडने खेळला. बॅक टू दी बॉलर खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट झाला होता. झालं असतं तर चित्र वेगळं असतं. केला डायरेक्ट हिट जरूर यष्टांवरती चेंडू लागला नाही. पहिल्या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो विकी बॉलिंग ट्रॅकवरती. प्रमुख गोलंदाज संघाचा पॉवर प्लेच्या षटकामध्ये सातत्यानं चांगली गोलंदाजी करताना तुम्ही विकीला पाहतायत. आणि आज देखील तीच अपेक्षा आशा पाठीराख्यांशी मोठी विकीकडून असणार आहे. पहिला बॉल डॉट. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू लेग स्टंपच्या भरपूर बाहेर निघले होते आणि त्यानंतर फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. इट्स वॅलिड डिलिव्हरी. इट्स डॉट बॉल. सलगचा दुसरा निर्धाव चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो. ओपनिंग पे राजेश म्हात्रे आणि योगेश म्हात्रे तुम्हाला पाहायला मिळतात. मात्रेपाडा त्यांच्या अगेन्स्ट सापाडे संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. फ्रॉम द विकेट ओ फुल्लर लेंथ होता. मिस टायमिंग हे बॉल हवे ते क्षेत्ररक्षक धावतायत. अप्रतिम कॅच. रोहित पाटील टिपला. शेत संपलाय. फलंदाजाचा खेळ. पहिला मोठा धक्का मात्रेपाडा संघाला आणि पहिली सफलता कुशल स्पोर्ट्स श्रीसा 11 सापाडे टीमला. विकेट मिळाली. महत्वाची ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतात. विकीला बॉलिंग ट्रॅक वरती आले. त्यानंतर फुलर लेंथ होता. मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न फसला आणि चांगला झेल इथं मात्र टिपला गेला. पहिला धक्का तो बॅटिंग करताना मात्रेपाडा संघाला शून्यावरती बाद झाला. तो राजेश म्हात्रे. न्यू बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती आला. अक्षय म्हात्रे तुम्हाला पाहायला मिळतो तिसऱ्या क्रमांकावरती. सुरेख गोलंदाजी. अप्रतिम फ्लाइंग स्टार्ट. ड्रीम स्टार्ट आपल्या टीमला स्वप्नवत सुरुवात करून देतोय तो गोलंदाजी करताना विकी मडवी. विकी मडवी तयार. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू दी बॉलर. मिड ऑन क्लिअर. लॉंग ऑनला बॉल डीप मध्ये फिल्डर तैनात. पहिल्याच ऍक्शन मध्ये चेंडूला उचललंय. महेश तिथे उपस्थित होते. चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. आत्मविश्वास आता मात्र संपूर्ण कुशल स्पोर्ट्स श्रीसा 11 सापाडे टीमचा वाढला आहे. कारण ज्या प्रकारची सुरुवात विकी मडवीनं करून दिली आहे अफलातून सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते. अप्रतिम सुरुवात. एक धाव धावफलकावरती. धावसंख्येचा श्री गणेश अक्षय म्हात्रेच्या बॅटमधनं ती पहिली सिंगल. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये राईट हँडेड बॅटर योगेश म्हात्रे. ही ओळख आहे योगेश म्हात्रेशी आणि त्याच्या बॅटमधनं दमदार सरदार शानदार राष्ट्रवादी चौकार. पवार साहेबांच्या वाढदिवसाचा निमित्त काढलाय शरद पवार साहेबांच्या वाढदिवसाचा. सुधीर पाटील दादाने ठेवलाय विजय दादा स्मृती चषक मानाचा. सुधीर पाटील दादाने ठेवलाय. राष्ट्रवादी युवक काँग्रेस ठाणे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय सुधीरदादा भंडारशेठ पाटील आयोजित स्वर्गीय विजयदादा पाटील स्मृती चषक 2023 हे नवपर्व. ऑफसाइडला खेळायचा होता. लाऊड अपील. येस इम्पॅक्ट. लेग स्टिकच्या बाहेर. मिसिंग लेग स्टिक. हाईट फॅक्टर देखील मोठा प्रश्न. अंपायरने सांगितलंय बाद कसा असेल फलंदाज. आणि नक्कीच विकी मडवी तिथे चर्चा करण्याचा प्रयत्न करतात. पण आम्ही नक्कीच इथनं सूचना करतोय की लेग स्टिक सोडून बॉल चालला आणि त्या अनुषंगाने अंपायरने सांगितलंय इट्स नॉट आउट. डॉट बॉल. शेवटचा चेंडू. नेक्स्ट ऍक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहिला हाईट फॅक्टर देखील भरपूर मोठा प्रश्न होता. त्यामुळे आमच्या पंचांनी सांगितलंय फलंदाज बाद नसणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. एका चौकाराच्या मदतीनं जो स्विच हिट लगावला होता योगेश म्हात्रेनं आणि त्यानंतर जी सिंगल अक्षय म्हात्रेच्या बॅटमधून लॉंग ऑनला आली. अशा प्रकारे धावसंख्या 5 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 फॉर द लॉस ऑफ 1 आफ्टर 1 टीम मात्रेपाडा. अक्षय म्हात्रे आणि योगेश म्हात्रे ही जोडी खेळपट्टीवरती तुम्ही पाहतात. पहिल्या ओव्हरमध्ये कौतुकास्पद कामगिरी विकी मडवीने केली आणि आता सेकंड ओव्हर P2 पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये सागर पाटील तुम्हाला पाहायला मिळतात. आउटफील्डमध्ये इथनं 3 फिल्डर लावले जातील. क्षेत्ररक्षण कशा प्रकारचे असेल यावरती देखील लक्ष असणार आहे. सागर पाटील
गोलंदाजी मार्क वरती तुम्हाला पाहायला मिळतील. चला, वेळेचं बंधन आपल्याकडे आहे, त्यामुळे दिलेल्या वेळेमध्ये आपल्याला ही मॅच देखील पूर्ण करायची. क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळते. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, सेकंड विकेट ही तुम्हाला पाहायला मिळते. पॉईंटला देखील एक फिल्डर डीपमध्ये, आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षक तुम्हाला मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. आणि त्यानंतर मात्र ऑन साईडला विचार केला तर डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑन तैनात करण्यात आला. क्षेत्ररक्षणाचं जाळं मात्र आता रचलं जातं इनफिल्डमध्ये. आता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक फिल्डर, मिड ऑफ तैनात, मिड विकेट. सॉफ्ट हँडने खेळला, फटका चांगला. शॉर्ट थर्डमॅनला व्हेरी गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. गणेश भोईर तिथे होते. एक धाव मात्र रोखू शकत नाहीये. सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड पुढे सरकला. पहिल्या बॉलवरती सागर पाटीलच्या अगेन्स्ट आली सिंगल, धावसंख्या 6. पहिल्या ओव्हरमध्ये आला 5 आणि या ओव्हरची सुरुवात देखील सिंगलने तुम्हाला मात्र पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये 3 चेंडू डॉट, 1 बाउंड्री, 1 सिंगल, 1 विकेट अशा प्रकारचं ते षटक राहिलं. भरपूर चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये आणि त्याच प्रकारची गोलंदाजी आता पी2च्या ओव्हरमध्ये सागर पाटीलकडनं अपेक्षित आहे. पण त्याला प्रत्युत्तर देत असताना योगेश म्हात्रे कशा प्रकारची इथनं बॅटिंग करेल यावरती म्हात्रेपाडाच्या संघाच्या समर्थकांचं लक्ष आहे. आणि दोन्ही संघांचे समर्थक मोठ्या संख्येनं या क्रीडांगणावरती तुम्ही पाहताय. हरिभक्त पारण सावळाराम महाराज क्रीडा नगरी तुम्ही पाहतात. भरपूर चांगलं क्रीडांगण, आउटफील्ड देखील तितकीच सुंदर. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपर तर बीट झाल्यात. अंपायर सिग्नल, लेग स्टिक सोडून बॉल व्हाईट. अवांतर धाव. लेग स्टिकच्या बाहेरून चेंडू गेला. ऑफस्टम्पच्या बाहेर तुम्हाला जागा दिलेली आहे, तिथे तुम्ही गोलंदाजी नक्की करू शकता. पण लेग स्टिकच्या बाहेर थोडाही चेंडू जर आला तर अंपायरला तो व्हाईट बॉल घोषित करावा लागतो. ICC नियम क्रमांक 25. सॉफ्ट हँडने खेळला, बॉटम हँडचा सुरेख वापर तुम्हाला पाहायला मिळतो. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतो. समोर क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने आल्यात, फेकी करतील तोपर्यंत 2 धावा मात्र रोखू शकत नाहीये. आउटफील्डमध्ये जेव्हा चेंडू स्लो ट्रॅव्हल होतो तेव्हा प्रत्येक वेळी फलंदाजानं 2 धावा कंप्लीट केल्यात. कारण या मैदानाचा उल्लेख आम्ही सातत्याने करतोय. भरपूर चांगलं मैदान आहे, आउटफील्ड देखील तितकी सुंदर तुम्हाला पाहायला मिळते. डीप बाउंड्री असल्यामुळे फलंदाजांना कुठेतरी त्या गोष्टीचा फायदा होतोय. आणि आउटफील्डमध्ये फिल्डिंग करणाऱ्या क्षेत्ररक्षकावरती दबाव आहे की आपल्याला पहिल्याच ॲक्शनमध्ये चेंडू उचललं अनिवार्य, अन्यथा सिंगलचं रूपांतर डबलमध्ये केलं जाईल. 4 धावा आतापर्यंत खर्च केलेला तुम्हाला पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅकवरती सागर पाटील. पुन्हा एकदा ओव्हर द बॉल हेड, फटका अप्रतिम फटका. ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर जाऊन आदळला चेंडू. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द लाईन. 4 रन. उधून काढला हा चेंडू आणि त्यानंतर मात्र मिडॉनच्या वरून लॉंग ऑनच्या बाहेर 4 धावांसाठी फटका सजवला. भरपूर चांगली बॅटिंग. आता मात्र इथनं अशा प्रकारची बॅटिंग अपेक्षित आहे योगेश म्हात्रेकडनं, कारण प्रमुख खेळाडू आहे संघाचा आणि त्याच्याकडे मात्र अशा अपेक्षेने पाहिलं जात आहे. गेली मॅच देखील भरपूर चांगली जिंकली म्हात्रेपाडा टीमनं. वडवली असंघाच्या अगेन्स्ट संघर्ष देखील मोठा राहिला. वडवली असंघाचा यावेळेस कॉलिंग चुकतीये. फेकी खराब आहे, बॅकअप नाहीये, फेकी खराब आणि बॉल आता चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावसंख्या किती असतील हा प्रश्न आहे. 4 धावा इथे नक्कीच मिळतील. आणि सन्मानाने फडकणारा राष्ट्रवादीचा झेंडा मैदानाच्या चारही बाजूने तुम्हाला पाहायला मिळतोय. एक अप्रतिम आयोजन स्पर्धेचं, तितकंच दमदार नियोजन तुम्हाला मात्र या स्पर्धेचं पाहायला मिळत आहे. हे मानांकित स्पर्धा. यावेळेचा चेंडू इथे मात्र पाहायला मिळतो. बॅटनं खेळायचा होता, विकेट किपर बीट झाल्यात. मानाची सन्मानाची स्पर्धा आणि त्यामध्ये सुरू असलेला हा महत्त्वपूर्ण सामना. उपांत्य फेरीची ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. एका बाजूला म्हात्रेपाडा संघ त्याच्या गेस्ट कुशल स्पोर्ट्स श्रीसा 11 सापाडे टीम. पिंट्या पाटील अधिक पाटील सातत्यानं पाठीचा कणा म्हणून या संघाशी उभे राहत असतात. ते देखील आले असतील, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सागर पाटील थोडासा महागडा आतापर्यंत ठरलाय.
13 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्यात. पुन्हा एकदा फटका वेगळा, प्रयत्न वेगळे सुरू आहेत आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव तुम्हाला पाहायला मिळते. तर नुकताच यांचं आगमन होतोय आणि मगाशी देखील मी अनाउन्समेंट केली होती की या स्पर्धेचे लाडके आयोजक, स्पर्धेचे जनक सन्माननीय माननीय श्री सुधीर दादा वंडारशेठ पाटील यांचं आगमन. या स्पर्धेचे आमचे लाडके शिल्पकार, या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक आणि त्यांचा हा शुभ आगमन होत असताना पुन्हा एकदा आपल्या स्पर्धे पुन्हा एकदा त्यांचं आपण करूया. या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे लाडके आयोजक सन्माननीय माननीय श्री सुधीर दादा वंडारशेठ पाटील यांचं इथे आगमन होत आहे. त्यांचं आपण करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत आहे. पुन्हा एकदा आपला वेलकम आहे. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक तुम्हाला नक्कीच स्क्रीनवरती पाहायला मिळतील. लगेचच आशीर्वाद घेत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि ज्यांच्या नावाने ही क्रिकेट टुर्नामेंट आहे स्वर्गीय विजयदादा पाटील यांना देखील लगेचच नमन करून त्यांचं हा आगमन. मेगा स्क्रीनवरती या स्पर्धेचे आमचे जनक, या स्पर्धेचे लाडके आयोजक सन्माननीय श्री सुधीरदादा वंडारशेठ पाटील यांचं आगमन. पुन्हा आपलं हार्दिक स्वागत आहे. चला नक्कीच त्यांच्यासोबत जे सहकारी आहेत त्यांना विनंती आहे आपण बसून घ्या स्टेजवरती. जे सहकारी सोबत आलेत त्यांना विनंती आहे की आपण बसून घ्यावं. चला मॅच ऑन करा. साईडला वळवाचा होता फटका, डीपमध्ये फिल्डर आहे, जवळपास क्षेत्ररक्षक नाहीये, फायदा घेतला बॅटरनं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. राष्ट्रवादी युवक काँग्रेस ठाणे जिल्हा अध्यक्ष ज्यांच्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा सन्माननीय सुधीरदादा वंडारशेठ पाटील साहेबांचं शुभागमन तुमच्या व्यासपीठावरती आपण पाहतो की भरपूर दमदार व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचं शुभागमन तुम्ही पाहता, ज्यांच्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा. आणि व्यासपीठावरती सन्माननीय सुधीरदादा वंडारशेठ पाटील साहेबांचं शुभागमन झालं, त्याचं सहर्ष स्वागत आहे. 21 धावा फलकावरती, 21 फॉर द लॉस ऑफ 1, थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस, तिसरं षटक. यावेळेचा तिखट बाउन्सर तुम्हाला पाहायला मिळतोय. मिस टायमिंग होता, बॉल हवेत होता, त्यानंतर मात्र विकेट किपर पोहोचू शकले नाहीये. बॉलिंग ट्रॅकवरती थर्ड ओव्हरमध्ये सेकंड स्पेलमध्ये विकी मडवी तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या स्पेलमध्ये चांगली गोलंदाजी केली, दुसऱ्या ओव्हरमध्ये सागर पाटील महागडा ठरला, त्याने धावा खर्च केल्या 14. आणि या स्पेलमध्ये चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा विकी मडवीला करावी लागेल आणि आपल्या संघाला इथं मात्र कमबॅक मिळवून द्यावा लागेल. क्षेत्ररक्षण बदलला जात आहे. आता मात्र लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतात. विघ्नेश मडवी डीपमध्ये मिड विकेट तैनात करण्यात आला. त्यानंतर मात्र स्क्वेअर लेगला फिल्डर तुम्हाला पुढे सरसावताना पाहायला मिळतात. ऑफसाईड रिजनमध्ये लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहेत. स्वीप कव्हरला एक क्षेत्ररक्षक तयार. आउटफील्डची व्यूहरचना. ऑन साइडला फटका चांगला, पॉवर पॅक छप्पर तोड, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ ह्यूज अँड मॅसिव्ह हाय अँड हँडसम सिक्सर. पॉपिंग क्रीजच्या पूर्णपणे आपण पाहतो आतमध्ये गेले. क्रीजची जी गहराई आहे, जी आतमधपर्यंत जी पॉपिंग क्रीज तुम्हाला पाहायला म्हणजे डीपनेसचा फायदा घेत असताना हा फटका सजवला. बॅकफूटला गेले, पॉवर जनरेट केली आणि हा प्रोडक्टिव्ह स्ट्रोक तुम्ही पाहिला. धावा बनवणारा हा फटका स्क्वेअर लेगच्या बाहेर फेकून दिला. विकी मडवीच्या अगेन्स्ट आता मात्र प्रति हल्ला करण्याचा प्रयत्न, कारण पहिल्या ओव्हरमध्ये अगदी विचार केला तर धावसंख्या त्याने खर्च केल्या होत्या फक्त आणि फक्त 5. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेंथ, ही चुकी तुम्ही करू शकत नाही आहात. ही चुकी समोर योगेश म्हात्रे असताना तुम्ही करू शकत नाही आहात. शॉर्ट ऑफ लेंथ, फुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, राष्ट्रवादी षटकार. निमित्त काढलाय शरद पवार साहेबांच्या वाढदिवसाचा. निमित्त काढलाय शरद पवार साहेबांच्या वाढदिवसाचा. सुधीर पाटील दादाने ठेवलाय विजय दादा स्मृती चषक मानाचा. सुधीर पाटील दादाने ठेवलाय विजय दादा स्मृती चषक मानाचा. पाटील दादाने ठेवलाय विजय दादा स्मृती चषक मानाचा. टायटल सॉन्ग या स्पर्धेचं तुम्ही ऐकतात.
यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा, ज्याचं नुकतंच शुभागमन आपल्या व्यासपीठावरती झालं. यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा तुम्ही पाहताय. राष्ट्रवादी युवक काँग्रेस ठाणे जिल्हा अध्यक्ष सुधीरदादा भंडारशेठ पाटील आयोजित स्वर्गीय विजयदादा पाटील स्मृती चषक 2023 पर्व 9 आहे. या स्पर्धेचं अफलातून पर्व तुम्ही पाहता, दमदार पर्व, एक अप्रतिम स्पर्धा, क्रिकेटची भरपूर मोठा प्लॅटफॉर्म आपल्या सर्वच ग्रामीणच्या खेळाडूंसाठी. त्याचप्रमाणे ग्रामीणचे 48 संघ, 528 खेळाडू, ग्रामीण 40+ क्रिकेटचा विचार केला तर 32 संघ आणि 352 खेळाडू आणि एक स्पर्धा, अनेक स्वप्न या स्पर्धेमध्ये. साईडला पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही आहे. हा बॉल डॉट आला आहे. कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न विकी मडवीने देखील केला. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी, सेकंड स्पेलमध्ये जेव्हा विखुरलेल्या क्षेत्ररक्षणाच्या अवस्थेमध्ये तुम्ही पाहिला आउटफील्डमध्ये जेव्हा 5 खेळाडू आले तेव्हा मात्र अटॅकिंग मोड सुरू केला, तो म्हणजेच योगेश म्हात्रेनं. पुन्हा एकदा बॅटची खालची कडा लागली. प्रॉपर बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. मिड विकेटला फिल्डर दुसऱ्या धावायचा प्रयत्न केला जातोय. विकेट धोक्यात आहे. क्लोज कॉल. येस, टेक्निकल टीमला हा डिसिजन रेफर केला आणि सॉफ्ट सिग्नल आमच्या ऑफफील्ड अंपायरने आमच्यापर्यंत पोहोचवला की फलंदाज बाद आहे असा सॉफ्ट सिग्नल आला, पण टेक्निकल टीममध्ये हा डिसिजन सोपवला गेला. सो इथं टेक्निकल टीम आमची चेक करेल. रमेशजी म्हात्रे सर आहेत, ते पाहतील एक्झॅक्टली काय घडलंय. फेकी तर आली होती, त्यानंतर मात्र यष्टांवरती लावण्याचा प्रयत्न केला गेला आणि फलंदाज पोहोचले की नाही या प्रश्नात, त्या प्रश्नाचं उत्तर मात्र लवकरच आपल्याला मिळेल. आमची टेक्निकल टीम चेक करते की एक्झॅक्टली काय घडलंय. यष्टांवरती बॉल लावलाय का, प्रेक्षक वर्गाचा मोठा आवाज तुम्हाला पाहायला मिळतो आणि पॉपिंग क्रिशच्या आतमध्ये पोहोचण्याच्या अगोदर इथे मात्र यष्टांवरती बॉल लावला गेला. विकेटचं पतन धावचीच्या स्वरूपात मिळालं यश. फलंदाज असेल बाद आणि अगदी 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहताय 34. येस, मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक आहे. दरम्यान जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स जवळ. तर काय आपण सन्मान करूया या स्पर्धेच्या आमच्या लाडके आयोजक सुधीर दादा यांच्या शुभ हस्ते. दादा आपण यायचं आपल्या शुभ हस्ते आपण काही सन्मान करूया. डॉक्टर नरेश म्हात्रे यांचा आपण शुभ सन्मान सत्कार करू. नरेश म्हात्रे यांना विनंती आहे की आपण पुढे यावं. डॉक्टर नरेश म्हात्रे यांना विनंती आहे की आपण आमच्या मुख्य टॉस बॉक्समध्ये यावं. आपला शुभ सन्मान सत्कार केले जाईल स्पर्धेच्या माध्यमातून. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून मोठ्या संख्येनं आपल्याला नक्कीच पाहुण्यांचा ताफा पाहायला मिळतो. मोठ्या संख्येनं नक्कीच पाहुणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॉक्टर नरेश म्हात्रे यांना आपण सन्मानित करू. हा सन्मान करण्यासाठी या स्पर्धेचे आमचे आयोजक सन्माननीय सुधीरदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करीत आहोत. डॉक्टर नरेश म्हात्रे यांचा हा सन्मान आपण करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. आपण त्यांना सन्मानित करीत आहोत. मनापासून आभार. आपला अमूल्य वेळ आपण दिला त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. अभिषेक तिवारी आपण त्यांचा देखील सन्मान करूया स्पर्धेच्या माध्यमातून. आपण देखील आपला हा सन्मान स्वीकारावा. स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित सर्वच पाहुण्यांचं पुन्हा हार्दिक स्वागत आहे. सर्वांचं वेलकम आहे. सन्मान्य गणेशजी खेडेकर आपण देखील पुढे यावं. सन्माननीय गणेशजी खेडेकर यांना विनंती आहे की आपण देखील पुढे यावं आणि आपला सन्मान आपण स्वीकारावा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करीत आहोत उपस्थित पाहुण्यांना. या सर्वच पाहुण्यांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत हार्दिक स्वागत आणि हे सन्मान आपल्याला पाहायला मिळतात स्पर्धेच्या माध्यमातून. प्रेमदादांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करू. प्रेमदादा आपण यायचे जरा आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करू. सन्माननीय ब्रह्माजी माळी आपण या. सन्माननीय ब्रह्मा माळी आपण यायचं आहे. आपण आपला सन्मान स्वीकारायचा स्पर्धेच्या माध्यमातून. तर उर्वरित सन्मान जे आहेत आपण नंतर कव्हर करू, कारण का मॅच महत्वाचे जाऊ कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच, धन्यवाद. सो मॅचच्या दिशेने जाऊया. 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तुम्हाला मात्र पाहायला मिळतात. भरत घोडे पहिला चेंडू निर्धाव हाताळलाय. ज्यावेळेस फटका पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न करायचा होता. बॅटला स्पर्श झाला. येस, विकेट किपरला इथे मात्र संधी मिळाली. तो झेल टिपला गेला आणि फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन, बिग लॉस फॉर टीम म्हात्रे पाडा.
रण मैदानी घुमे असा आवाज चौकार षटकाराचा सन्मान रण मैदानी घुमे असा आवाज चौकार षटकाराचा सन्मान चषक मानाचा ग्रामीण संघांचा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम चषक मानाचा ग्रामीण संघांचा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. विकेट मिळाली. महत्वाचा फलंदाज मात्र आता माघारी परतताना तुम्हाला पाहायला मिळतं. बिग लॉस फॉर टीम मात्रेपाडा. मोठा धक्का मात्रेपाडा संघाला आणि भरपूर मोठं यश, चांगली सफलता इथं मात्र कुशल स्पोर्ट्स श्रीसा 11 सापार्डे संघाला तुम्हाला मात्र पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी कमबॅकिंग बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानात मध्ये अल्पेश म्हात्रे पाहायला मिळतात. अल्पेश म्हात्रे हा देखील महत्वपूर्ण फलंदाज आहे. स्लॉग हिटिंग पॉवर हिटिंग करणं त्याची ओळख आहे. सातत्यानं डेथ ओव्हरमध्ये बॅटिंग करताना आपण त्याला पाहतो, पण आता विकेट गमावले गेल्यात त्यामुळे 4थ्या ओव्हरमध्ये आता त्याची देखील जबाबदारी भरपूर वाढली आहे. अल्पेश म्हात्रे ऑन स्ट्राईक. ओ फटका चांगला आम्ही डॉन क्लिअर केले. लॉंग ऑनला फिल्डर पहिल्याच ॲक्शनमध्ये चेंडूला कलेक्ट केला. त्यानंतर मात्र फेकी नॉन स्ट्रायकिंग एनवरती तुम्ही पाहतात. या दरम्यान दोन्ही फलंदाजांना कालावधी मिळाला. एक धाव केली गेली कंप्लीट. धावसंख्या सिंगलच्या मदतीने पुढे सरकते. टीमची टोटल स्कोर बोर्डवरती तुम्ही पाहतात 36 वरती धावफलक. 3 चेंडू हाताळलेत. अवघी एक धाव खर्च करत असताना एक गडी बाद केला. त्यामुळे कुठेतरी या षटकामध्ये मॅचला कलाटणी मिळेल का, जो अगदी विचार केला थर्ड ओव्हरमध्ये धावांचा वेग होता त्यावरती आता कुठेतरी आळा बसेल का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. भरत घोडे ऑनसाईडला टर्न केला. बॉटमॅनचा सुरेख वापर तुम्हाला पाहायला मिळतो. कॅपमध्ये एक्झिक्यूट केला. मिड विकेटला फिल्डर नव्हते आणि त्याचा फायदा घेत असताना मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा भरपूर सुंदर आणि नेत्रदीपक चौकार. निमित्त काढलाय शरद पवार साहेबांच्या वाढदिवसाचा निमित्त काढलाय शरद पवार साहेबांच्या वाढदिवसाचा सुधीर पाटील दादाने ठेवलाय विजय दादा स्मृती चषक मानाचा सुधीर पाटील दादाने ठेवलाय विजय दादा स्मृती चषक. योगेश म्हात्रेच्या बॅटमधनं हा मिड विकेटच्या बाहेरचा चौकार तुम्ही पाहतात. महत्वाचा खेळाडू या संघाचा महत्वाचा खेळाडू आहे आणि योगेश म्हात्रेची विकेट धोक्यात आहे. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने धावले होते. क्षेत्ररक्षक डीपमध्ये मिड विकेटला तुम्ही पाहतात रोशन घोडे होते आणि भरपूर वेगाने चेंडू खाली येण्याचा त्यांनी प्रयत्न देखील केला होता. प्रयत्नाला यश मिळालं नाही. दोन्ही फलंदाजांना मात्र कालावधी मिळाला. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. इथं जितके चेंडू शिल्लक आहे त्यावरती योगेश म्हात्रेचा स्ट्रायकिंग एंडवरती असणं भरपूर गरजेचं आहे, कारण 12 चेंडू त्याने फेस केले. सेट बॅटर आहे आणि आता जबाबदारी त्याची वाढली आहे, कारण 34 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. या षटकामध्ये धावसंख्येवरती रोख आणला गेला. चला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगला. प्रॉपर टायमिंग. एलिव्हेशन देखील सुंदर मिळतं आणि मिड विकेटला क्लिअर करत असताना हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. युजेट पॉवर पॅक सिक्सर. सुधीर दादा पाटील कायम वजनात सुधीर दादा पाटील कायम वजनात सुधीर दादा पाटील कायम वजनात. धावसंख्येचा विचार केला तर या षटकाराच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर बोर्डवरती तुम्हाला पाहायला मिळेल 48-48 वरती धावफलक. 4 ओव्हरचा केस संपला. शेवटचे 3 चेंडू मात्र 4थ्या ओव्हरमधले राहिले. मात्रेवाडा संघाच्या नावावरती जिथे एक षटकार, एक चौकार, एक दुहेरी धाव आली. 12 धावा पुढच्या 3 चेंडूमध्ये कंप्लीट केल्या गेल्या, कारण पहिल्या 3 चेंडूंवरती फक्त 1 धाव खर्च केली होती आणि 1 विकेट मिळवली होती. त्यानंतर मात्र कमबॅक केला मात्रेवाडा टीमच्या बॅटर्सनं आणि योगेश म्हात्रेच्या बॅटमधनं पुढच्या 3 चेंडूवरती लगेचच 12 धावा कंप्लीट करण्यात आला. व्हेरी गुड बॅटिंग. योगेश म्हात्रेची बॅट तळपली आहे मैदानाच्या आतमध्ये आणि चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला तो करतोय. अर्धशतक पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल का हा देखील प्रश्न आहे, कारण 13 चेंडू आणि 40 वरती तो वैयक्तिक बॅटिंग करतोय आणि अल्पेश म्हात्रेची साथ त्याला लाभणं या ओव्हरमध्ये भरपूर महत्वाचं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजे अधिक पाटील. अधिक पाटील तयार. बॉलिंग ट्रॅकवरती शेवटचं षटक आहे. स्लॉग ओव्हर आहे, अंतिम षटक आणि या अंतिम षटकामध्ये मात्र कशा प्रकारची बॅटिंग केली जाते, कितपत स्कोर उभा करतील, अनेक प्रश्न, त्या प्रश्नांची उत्तरं या 6 चेंडूंवरती अधिक पाटील तयार. अल्पेश म्हात्रेसाठी हा बॉल. फटका चांगला. फटका हवेमध्ये. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड हँड डिस्पॅच. मिड विकेट क्लिअर करत असताना हा बॉल देखील चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार राष्ट्रवादी षटकार.
सुधीर दादा पाटील कायम वजनात, सुधीर दादा पाटील कायम वजनात, सुधीर दादा पाटील कायम वजनात. थँक्यू डीजे. नक्कीच चर्चेत राहणार हे नाव आहे आणि एक दमदार हे नाव तुम्हाला ऐकायला मिळते. सुधीर दादा पाटील यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा सोडून दिला. वेल लेफ्ट वेल जज बाम्पार व्हाईट बॉल. अवांतर धाव खर्च करतोय गोलंदाजी मार्कवरती अधिक पाटील आणि पहिल्याच बॉलवरती अधिक पाटीलच्या अगेन्स्ट अल्पेश म्हात्रेच्या बॅटमधनं षटकार. जेव्हा अल्पेश म्हात्रे आला तेव्हाच मी उल्लेख केला होता की डेथ ओव्हरमध्ये पॉवर पॅक बॅटिंग करणं ही ओळख आहे अल्पेश म्हात्रेची. पुन्हा एकदा ओव्हर द बॉल आहे. फटका चांगला क्षेत्ररक्षक तिथे होते त्याच्या डोक्यावरनं मस्तक पर दस्तक देकर लॉंग गॉन क्लिअर आणि हा देखील येतो आणखीन एक मोठा फटका षटकार. हय असतोय ज्याला खतरा यो घेऊन फिरतोय सतरा, अर भाऊ नाही आपला भित्रा यो कुठं बी भिडतोय मित्रा, अरे चल असतोय ज्याला खतरा. षटकार आला लॉंग ऑनच्या बाहेर. पहिला मिड विकेटला त्यानंतर लॉंग ऑनला ऑन साइड दिला. आता मात्र टार्गेट करण्यात आलंय. चांगली बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते. भरपूर पॉवर पॅक पॉवर हिटिंग. सोडून दिला चेंडू. येस व्हाईट बॉल. अवांतर धाव तुम्हाला पाहायला मिळते. चला प्रेझेंटेशन बॉक्स. धावफलकाचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळते. टीमची टोटल येऊन पोहोचली आहे 62 वरती. धावफलक सुस्थितीमध्ये संघ म्हात्रेपाडा तुम्हाला पाहायला मिळतोय. 14.30 सरासरी ओमिस टायमिंग. हा बॉल हवे दे. इथे विकेट मिळेल का पाहायचंय आणि विकेट मिळाली आहे. आता या शेवटच्या चरणावरती डेथ ओव्हरमध्ये मिळाली विकेट. अल्पेश म्हात्रेला माघारी परतावं लागतं. ज्याच्या बॅटमधून नुकतेच 2 षटकार अधिक पाटीलच्या विरोधात आले. त्या षटकारांचं प्रत्युत्तर देत असताना ही मिळवली सुमधुर संगीत तुम्ही पाहतायत. अप्रतिम संगीत डीजे मास्टर आपल्यापर्यंत पोहोचवतायत. आय थिंक आमचं डीजे ऑपरेटर खिडकाळीचे निर्भय आहेत. त्यांचं देखील स्वागत या स्पर्धेमध्ये. हा फटका चांगलाय. हा फटका हवेमध्ये आणि हा देखील हवाई हल्ला करण्यात आला. आसमानी टोला गगनचुंबी राष्ट्रवादी षटकार. ऑफ स्टंपच्या बाहेरच्या चेंडूला खेचलं आणि ऑन साइडला टार्गेट केलं. मिड विकेटला टार्गेट केलं गेलं आणि हा देखील एक महत्वपूर्ण षटकार तुम्हाला मात्र पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग बॉल हवेमध्ये. झेल होईल का पाहायचंय. विघ्नेश मडवीने झेल टिपलाय. अप्रतिम कॅच. फलंदाज बाद. निमित्त काढलाय शरद पवार साहेबांच्या वाढदिवसाचा, निमित्त काढलाय शरद पवार साहेबांच्या वाढदिवसाचा. सुधीर पाटील दादा पाटील दादा. एक अप्रतिम स्पर्धा तुम्ही पाहतायत. सातत्यानं या स्पर्धेसाठी मेहनत म्हणजे सह आयोजक या स्पर्धेचे अमितजी गायकर, बाळा पाटील, पिंट्या पाटील, किशोर म्हात्रे, निलेश गायकर, प्रशांत म्हात्रे, जयदास गायकर, बाबू पवार आणि विकी गायकवाड. तुम्हाला मात्र या सर्वांची अफाट मेहनत या स्पर्धेमध्ये. पडद्या मागचे हे कलाकार आहेत आणि त्यांनी या स्पर्धेला सुंदर बनवण्यासाठी
भरपूर मेहनत घेतली आहे आणि या सर्व आमच्या सह आयोजकांचा देखील मी आभार व्यक्त करतोय. भरपूर चांगली मेहनत, भरपूर चांगले एफर्ट्स त्यांचे या स्पर्धेमध्ये. पण सध्याच्या घडीला डॉमिनेटिंग क्रिकेट मात्रेपाडा संघासह थांबले होते, शेंडूला येऊ दिलं, शॉर्ट ऑफ लेथ, भरपूर स्लो बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. तो लवकर पिक करत असताना मिड विकेटला विघ्नेश मडवीच्या डोक्यावरनं हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारानं शेवट केलाय. सुरुवात जरी आमची खडतर झाली तरी शेवट मात्र आमचा गोड असेल असं सांगितलंय ते मात्रेपाडा टीमच्या वाटेसनं. आणि अखेर शेवट गोड करत असताना 5व्या षटकाची देखील समाप्ती 26 धावांचं एक महागडं षटक तुम्ही पाहिलं. ते शेवटचं अंतिम षटक, धावसंख्या धावफलकावरती उभारला गेला तब्बल 74 धावा आणि 75चं एक भलं मोठं लक्ष टीम मात्रेपाडानं उभं केलंय कुशल स्पोर्ट्स श्री साई 11 सापाडे या संघासमोर. सो काय घडेल काय बिघडेल अनेक प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं मात्र आपल्याला सेकंड इनिंग मध्ये मिळतील. आणि सेकंड इनिंग मध्ये कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुमच्या सोबत जोडले जातील आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ हेदुडणे, करण काळन. आणि या दरम्यान आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स कडे. काही माहिती, काही नक्की सन्मान असतील तर ते आपण कंप्लीट करून घेऊयात. थँक्यू सो मच. सन्माननीय मुकेशजी पाटील सोनारपाड्याच्या यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील वेलकम आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. आपण टॉस क्लिअर करू अगोदर. या दोन्ही टीमचे कॅप्टन, दैसरचे कॅप्टन आणि वाकलांचे कॅप्टन, आपण वेळ न घेता लवकरात लवकर आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. पुढच्या मासचा आपण टॉस करतोय. दैसर विरुद्ध वाकलन अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. आणि टॉस आपण करीत आहोत. महेंद्र बोईर आणि मोतीराम बोईर वाकलांचे कॅप्टन आहेत. मोतीराम आणि महेंद्र आहेत दैसरचे कॅप्टन. एक मोठी मॅच आहे, एक अप्रतिम आणि दर्जेदार हा सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. त्या मॅचचा आपण टॉस करतोय आणि स्वतः नक्कीच या स्पर्धेचे आमच्या लाडके आयोजक सन्माननीय मुकेशजी पाटील आपण देखील यायचं आहे सोनारपाड्याचे. सन्माननीय मुकेशजी पाटील सोनारपाडा, विनंती आपण यावं. तर नक्कीच तुम्हाला स्क्रीनवरती हा कॉईन पाहायला मिळेल, जो चांदीचा कॉईन या स्पर्धेमध्ये यूज केला जातो. एक वेगळी संकल्पना. आणि तो आपण आता टॉस इथे करत आहोत. सन्मान्य मुकेशजी पाटीलच्या शुभ हस्ते कॉलिंग कोणाचे, काय मागणी? विजयदादा पाटील अशी मागणी आहे. बघूया टॉस कोणाच्या बाजूने जातोय. टॉस आपण करतोय आणि आलेला आहे आय थिंक विजयदादा पाटील झालेला आहे. म्हणजे टॉस इथनं जिंकलेला आहे वाकलांच्या कॅप्टन. आपण नक्कीच त्यांना देणार आहोत हा सुंदर असा कॉईन, जी एक वेगळी संकल्पना चांदीचा कॉईन आहे, तो आपण देतोय वाकलांच्या कॅप्टनला सन्माननीय मुकेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते. आणि भरपूर साऱ्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. मोतीराम, टॉस महत्त्वाचा होता? नक्कीच महत्त्वाचा होता. जिंकलाय, काय निर्णय? क्षेत्ररक्षण करून. किती वेळा सामना झाला या सीझनमध्ये? नक्की दैसर श्रांगेश, दैसर नागाव, चौदागाव पुन्हा एकदा आमने सामने आहे आणि मॅचेस भरपूर चांगल्या होतात. या सीझनमध्ये एखादी मॅच दैसर श्रांगेश? या सीझनमध्ये नाही एखादी, एक पण नाही मॅच झाली. आता मात्र पुन्हा एकदा सामना होतो. काय चेंजेस वाकलांमध्ये की जो स्कॉट खेळला तोच आम्हाला पाहायला मिळेल? नक्कीच तो स्कॉट केलेला. कसं काय एन्जॉय केला तुम्ही? नक्कीच रायगड असेल, ठाणा असेल, भिवंडी असेल, दिवस रात्र खेळत असता. मात्र ही स्पर्धा आपण बघतो अप्रतिम स्पर्धा आहे. आजचा 8वा दिवस आहे. थोडक्यात अनुभव कसा आला स्पर्धेच्या माध्यमातून? खूप सुंदर स्पर्धा आहे आणि खूप सुंदर आयोजन केलं आहे. ही स्पर्धा नक्कीच पुढच्या वर्षीसुद्धा वाट पाहू. शुभेच्छा तुम्हाला विजयासाठी. महेंद्र आमच्यासोबत जॉईंट आहेत. महेंद्र, काय सांगशील? टॉस गमावलाय, जिंकला असता काय निर्णय घेतला असता? नक्कीच वाकलन संघ बलाढ्य आहे, त्यामुळे आम्ही पण फिल्डिंगच घेतली असती. बॅटिंग करायची आहे, काय रणनीती आहे, कसं काय? नक्कीच फील्ड प्लॅनिंग काय केलेली आहे? भरपूर दिवसाचा ब्रेक भेटला मॅच झाल्याच्या नंतर, कशी काय तयारी? तयारी तर आता तशी काही केली नाही आहे, पण चांगला खेळ करू आणि चांगला टार्गेट देण्याचा आम्ही प्रयत्न नक्कीच करू. कसा काय अनुभव आला या नक्कीच स्पर्धेचा? जबरदस्त आयोजन आणि तुम्ही देखील खेळलात आणि पुन्हा खेळलात, थोडक्यात काय सांगशील? ही स्पर्धा जेव्हापासून चालू झाली तेव्हापासून या स्पर्धेची खूप चर्चा आहे आणि आम्ही याच्यात मॅच जिंकलो, तो पण आम्हाला खूप आनंद होता आणि चांगला खेळ करून पुढे जाण्याचा नक्कीच प्रयत्न करू. शुभेच्छा तुम्हाला विजयासाठी. टॉस झालेला आहे, टॉस वाकलाने जिंकलाय आणि त्याने घेतलेला आहे फिल्डिंग. दैसर संघ बॅटिंग करणार आहे, तर काही सन्मान देखील आपण ते कव्हर करूया. सन्माननीय आकाशजी कांबळे, त्यांच्या शुभ हस्ते आपण काही महिलांचा नक्कीच इथे सन्मान करूया स्पर्धेच्या माध्यमातून. आमच्या ज्या महिला देखील इथे उपस्थित आलेल्या आहेत त्यांचा आपण सन्मान करतोय.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही आमच्या महिला कार्यकर्त्या इथे उपस्थित आहेत. पुढील सन्मान शशांक माळे यांच्या शुभ हस्ते होईल. शशांक या पण या पुढे. तर मॅच देखील ऑन आहे. मॅच आपण थांबवू नका कारण का सत्कार भरपूर आहेत ते आपण कव्हर करतोय. जरा लवकर घ्या प्लीज कारण का मॅच ऑन झाली आहे. चला थँक्यू सो मच. तर राहुल बागले आपण पुढे यायचंय. आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सन्मान करू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या महिला कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत त्यांचा आपण सन्मान. थँक्यू सो मच. या राहुल जी आपण देखील पुढे थोडीशी गाई करा जेणेकरून मॅचची कॉमेंट्री ऑडियन्स पर्यंत पोहोचणं खूप गरजेचं महत्त्वाचं आहे. शुभाची काय चर्चा नक्कीच. अंपायर थर्ड अंपायर हवाय. तिसरा पंचांची मागणी आहे. चला मैदानाच्या आतमध्ये. अमित आपण पोहोचायचंय. योगेश दानगे आपण पुढे या. योगेश भाऊ आपण या काय आमच्या नक्कीच महिला कार्यकर्ते इथे उपस्थित राहिलेले त्यांचा आपण सन्मान करतो स्पर्धेच्या माध्यमातून. उपस्थित पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनापासून आभार. थँक्यू सो मच. उपस्थित पाहुण्यांना आपण सन्मानित करतो स्पर्धेच्या माध्यमातून. या आमच्या नक्कीच सर्वच महिला कार्यकर्ते उपस्थित राहिलेले सर्वांचं चला आपण लगेचच जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तिथे नक्की सामना सुरू आहे. थँक्यू धन्यवाद. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. स्वर्गीय विजयदादा पाटील स्मृती चषक 2023 पर्व 9 दिवस 8वा मॅच नंबर 6 क्वार्टर फायनल उपउपांत्य फेरी मात्रेपाडा विरुद्ध सापर्डेमध्ये आपण बघत आहोत. 75 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग शून्यावरती पहिली विकेट पडली. मैदानाच्या आतमध्ये विकी मडवी आणि गणेश भोईर यांना आपण बघत आहोत. रोनक शून्यावरती बाद झालेले आहेत आणि मलंगड एक्सप्रेस पुन्हा एकदा धावते. योगेश मात्रे ऑन बॉलिंग ट्रॅक. ओव्हर द विकेटने आला. बॉलर्स बॅक ड्राइव्ह. डीपमध्ये हा चेंडू जात असताना आपण बघत आहोत. एक धाव पुन्हा मिळते आणि धावफलक तुम्हाला पाहायला मिळते 2 या आकड्यावरती. नामांकित खेळाडू मित्रांनो दुबईच्या शारजाच्या मैदानावरती देखील डोंबिवली ग्रामीण स्टारचं प्रतिनिधित्व करत असताना 10PL मध्ये ज्याने विकेट हॅट्रिक मिळवलेली आहे. व्यावसायिक स्तरावरती मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळत असणारा हा मात्रेपाडा संघाचा सितारा आज या मॅचमध्ये देखील चमकला. पहिल्या डावामध्ये 40 धावसंख्या त्याने नॉट आउट बनवल्यानंतर आल्या आल्या सेकंड इनिंगची सुरुवात केली ती विकेटने. रॉयल डेकवरती रोनक बाद झाला. 2 सिंगल आपण बघतो. विकी मडवीकडे स्ट्राईक. विकी या डावामधला महत्त्वपूर्ण फलंदाज आहे सापडण्याच्या दृष्टिकोनातून. ओ ऑन दी अप स्ट्रायकवरमध्ये हा चेंडू जात असताना आपण बघत आहोत. बॉटमॅनच्या सहाय्याने चेंडूला लिफ्ट करण्यात आलं होतं. गुड फिल्डिंग अँड गुड थ्रो. ॲक्युरेट आला स्ट्रायकिंग एंडला. विकेट किपरला हलावा देखील लागलं नाही. एक्स्ट्रा ओव्हरमध्ये हा चेंडू जातो आहे. कृष्णा भरपूर वेगाने चेंडूवरती आला आणि हा थ्रो तुम्हाला पाहायला मिळतो स्क्रीनवरती. बरोबर स्टंपवरती आला स्ट्रायकिंग एंडला. 3 वरती धावफलक. या सुरुवातीची अपेक्षा नाही आहे तर इथून रिक्वायर्ड रन रेट 15 आहे. त्यामुळे किमान 2 मोठे फटके एका षटकामध्ये अपेक्षित. 4 मध्ये आतापर्यंत 3 धावा धावफलकावरती. खोलवर टप्पाचा चेंडू क्लीन बोल्ड. यस्टरवरती आदळला हा चेंडू. बिग लॉस. 3 वरती दुसरा धक्का सापडलेला. तीन वरती आपण बघत आहोत दुसऱ्या विकेटचं पतन. पहिलं षटक प्रगती पथावरती आहे आणि योगेश मात्रेची ॲक्युरेसी आपण बघत आहोत या षटकामध्ये. भेदकता त्याची पाहायला मिळत आहे. अवघ्या 3 धावा खर्च करत असताना 2 टॉप ऑर्डर मधल्या फलंदाजांना त्याने बाद केलेले आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण विकीला जरूर बघतोय आणि त्याच्या सोबतीला आलेला आहे तो विघ्नेश मडवी.
स्लॉग हिटर आहेत विघ्नेश. शेवटपर्यंत खेळावा लागेल. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग त्यांना करायचा. योगेश मात्रे कोलवा टप्प्याचा चेंडू पुन्हा ड्राईव्ह करण्यास भाग पाडलं, कारण एक्स्ट्रा पेस वेगाने टाकण्यात आला होता. चेंडू सक्सेसफुल ओव्हर राहिली, ज्या षटकामध्ये 2 विकेट मिळवल्या योगेश मात्रेने. धावसंख्या फक्त खर्च करण्यात आली ती 4. पहिलं षटक संपन्न. कुशल श्रीशा स्पोर्ट्स सापडेची धावसंख्या 75चा पाठलाग करत असताना फक्त 4 धावा, 2 विकेटचे नुकसान. पाटील दादाने ठेवलाय विजय दादा स्मृती चषक मानाचा. सुधीर पाटील दादाने ठेवलाय विजय दादा स्मृती चषक मानाचा. पाटील दादाने ठेवलाय विजय दादा स्मृती चषक मानाचा. सुधीर पाटील दादाने ठेवलाय विजय दादा स्मृती चषक मानाचा. क्वार्टर फायनलची लढत आपण बघत आहोत. मात्रेपाडा विरुद्ध सापर्डेमध्ये, यानंतर प्री क्वार्टर वाकण विरुद्ध दहिसर, त्यानंतर पुन्हा तुम्हाला क्वार्टर फायनलची लढत पाहायला मिळेल. ड्रॉच्या साहाय्यानं पडले संघ क्वार्टर फायनलमध्ये पोहोचलेला आहे. वाकण आणि दहिसरमधून जो संघ विजेता होईल पुढच्या मॅचमध्ये तो लगेचच त्यानंतरच्या म्हणजे आजच्या दिवसाच्या 8व्या मॅचमध्ये तुम्हाला पडलेच्या विरोधात कोणता संघ पाहायला मिळेल. आज आपण प्री क्वार्टर फायनलच्या मॅचेस बघत आहोत. हा ट्रॅकर पूल करण्यात आलाय, मात्र फटका फसलेला दिसतोय. वाडिश लॉंग ऑनला योगेशने कॅच पकडली आहे. बाद होतोय फलंदाज विघ्नेश मडवी. 4 वरती, तिसरा धक्का. निमित्त काढलाय शरद पवार साहेबांच्या वाढदिवसाचा. निमित्त काढलाय शरद पवार साहेबांच्या वाढदिवसाचा. सुधीर पाटील दादाने ठेवलाय विजय दादा स्मृती चषक मानाचा. सुधीर पाटील दादाने ठेवलाय विजय दादा स्मृती चषक मानाचा. पाटील दादाने ठेवलाय. 4 वरती 3 विकेट पडलेले आहेत. त्या धावा कुठेतरी अगोदर श्री मलंगडचा डोंगर वाटत असतील, त्या आता बघितल्यानंतर माथेरानपेक्षाही जास्त कळसुबाईचं शिखर देखील वाटत असेल बॅटिंग करणाऱ्या सापर्डेला. बिकॉज आता रिक्वायर्ड 100 वाढलेलं आहे. 7 चेंडूंमध्ये फक्त 4 धावा, 3 विकेटचं नुकसान. बनवायच्यात 71 उरलेले चेंडू 23. हार्दिक पाटील शेवटचं षटक महत्त्वपूर्ण राहिलं पहिल्या डावामधलं, ज्या षटकामध्ये आल्या 26 धावा आणि त्यामुळे ही धावसंख्या 74 वरती पोहोचली, ज्यामध्ये 40 धावसंख्येचं बारदार योगदान योगेशचं. राजेश तयार होता. राजेश, योगेश अष्टपैलू आहेत या संघाचे. अल्पेशला पण बघतो. मच्छिंद्र स्लॉग हिटरची भूमिका. मिडल ऑर्डरमध्ये आपण कृष्णा मात्रेला बघतो. मात्रेपाडा मी पहिल्या दिवसामध्ये देखील म्हटलं होतं जेव्हा ते पहिल्या फेरीमध्ये खेळले होते. अगदी छोटं असं गाव आहे मित्रांनो. 1 ते 2 कुटुंबामधलीच ही सगळं 11च्या 11 मुलं तुम्हाला पाहायला मिळतात जे मात्रेपाडाचं प्रतिनिधित्व करतात. ऑन साईडला टर्न करण्यात आलंय चेंडूला. अधिक सपाटमधून चौकार. असा आवाज चौकार षटकाराचा सन्मान. रण मैदानी घुमे असा आवाज चौकार षटकाराचा सन्मान. चषक मानाचा ग्रामीण संघांचा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. चषक मानाचा ग्रामीण टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. स्वर्गीय विजयदादा पाटील स्मृती चषक 2023 पर्व 9वा दिवस 8वा मॅच नंबर 6. अटॅक करावा लागेल अधिकला. ओ बॅट जोरदार फिरली होती. नाराज आहे स्वतःवरती अधिक, कारण चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. ऑफस्टंप हलका बाहेर होता चेंडू, तिथून वेगाने गेला निघून. मागे विकेट किपर जे कर्णधार मात्रेपाड्याचे मच्छिंद्र यांच्या हातामध्ये. धावसंख्या 8 वरती आपल्याला पाहायला मिळते. चौकाराच्या साह्यानं पॉवर प्ले सुरू आहे. 21 चेंडू 67. हे समीकरण आपण या मॅचमध्ये बघत आहोत. अवघड जरूर नाहीये, मात्र कठीण जरूर आहे, कारण टॉप ऑर्डरमधले 3 फलंदाज बाद. ओ बॅकफुटला येत असताना यावेळेला चेंडू एक्स्ट्रा कोरमध्ये आपण बघतोय. सुंदर क्षेत्ररक्षण कृष्णाला आपण त्या ठिकाणी बघितलं. धाबा या चेंडूवरती मिळत असताना फक्त एक आपण बघितली. आणि बॅटने या ठिकाणी पंच करण्यात आला होता एक्स्ट्रा कोरमध्ये. एका धावेच्या साह्यानं धावफलक 9 वरती. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. विकी मडवी स्ट्रायकिंग एंडला. स्विच हिटचा एक सुंदर फटका. डीप थर्ड मॅनला वेगाने चेंडू सीमारेषा ओलांडतोय. एनसीबी चौकार. चांगला फटका. इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालं.
बघितलं त्याने ऑप्शनचा बाहेर लेन ठेवतोय वारंवार गोलंदाज. अगोदर नॉन स्ट्रायकिंग निवडला होता आणि जशी स्ट्राईक मिळाली रिव्हर्स स्वीपच्या द्वारे या चेंडूला पाठवलं त्याने. स्टेप आउट झालाय, टॉपेज आहे हवेमध्ये हा चेंडू. विकेट किपरचा कॉल, हाताच्या पिसाऱ्यामध्ये सामावून घेतले चेंडूला विकेट किपरने आणि फलंदाज बाद होतोय. विकी मडवी नाराज आहे कारण 13 वरती 4था धक्का आता बसलाय तो कुशल श्रीशा स्पोर्ट्स सापर्डे संघाला. खेळ विजय पराभवाचा, गावागावांच्या अस्मितेचा, मान कल्याण डोंबिवलीचा, विजय दादांच्या प्रतिष्ठानाचा. सामने गाजतील रायगड ठाण्यामध्ये वाढेल ग्रामीण संघांचा मान. सामने गाजतील रायगड ठाण्यामध्ये वाढेल ग्रामीण संघांचा मान. चषक मानाचा ग्रामीण सणाचा ग्रामीण संघांचा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. चषक मानाचा ग्रामीण संघांचा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. स्क्रीनवरती सध्या तुम्ही बघत आहात हे सर्व आमचे मान्यवर आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सर्वांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य, काही चर्चा आपापसामध्ये त्यांची सुरू आहे. मात्र माणसाने इतकंच प्रत्येकाने आनंदित राहायला हवं. धावा 13, 2 षटकं संपन्न, 4 विकेटचं नुकसान. उर्वरित 18 मध्ये बनवायचे आहेत 62. रिक्वायर्ड 100 वाढलेले आहे. 20.66 वरती तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आलाय योगेश. ओ क्लीन बॉल, वेगवान चेंडू सरळ मधला एसटी वरती आणि कर्णधार बाद होतोय तो कुशल श्रीशा स्पोर्ट सापर्डेचा हार्दिक पाटील. पाटील दादाने ठेवलाय विजय दादा स्मृती चषक मानाचा. सुधीर पाटील दादाने ठेवलाय विजय दादा स्मृती चषक मानाचा. पाटील दादाने ठेवलाय विजय दादा स्मृती चषक मानाचा. सुधीर पाटील दादाने ठेवलाय विजय दादा स्मृती चषक मानाचा. एका मागोमाग आता 5वा धक्का देखील बसलाय तो बॅटिंग करणाऱ्या सापर्डेला आणि त्यामुळे आता हे धावसंख्येचं गणित सोडवणं अवघड आहे. चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती मात्रेपाड्याच्या विरोधात 75 धावसंख्येचं लक्ष होतं. मात्रेपाड्याचं बॉलिंग युनिट इतकं धारदार आहे. योगेशने त्याची सुरुवात केली कारण रॉयल डॅकवरती रोनक बाद झाला, त्यानंतर गणेश भोईरला बाद होत असताना आपण बघितलं, त्यानंतर विघ्नेश मडवी, त्यानंतर विकी मडवी आणि आता आपण बघितलं हार्दिक पाटीलला. सागरच्या सुप्तीला रोशन गोडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. योगेश पुन्हा एकदा तयार. राईट हॅम ऑफ द विकेट. वेगवान चेंडू. अगोदर दुविधा मनस्थितीमध्ये खेळलेला हा फटका फलंदाजाकडून, मात्र चेंडू आणि बॅटचा तिथेही संपर्क झाला नाही. वेगवान चेंडू जो सरळ यस्सी रक्षकाच्या हातामध्ये गेला. ॲक्शन रिप्ले स्क्रीनवरती आहे, मेगा स्क्रीनवरती. ऑप्शनचा बाहेर फक्त जरूर छेडखाणी करण्याचा प्रयत्न करत होता बॅटच्या साहाय्यानं फलंदाज, मात्र स्पर्श झाला नाही चेंडू आणि बॅटचा. वेग भरपूर आहे योगेशकडे आणि तितकंच नियंत्रण आपण बघत आहोत या मॅचमध्ये. ओव्हर पिच डाऊन द ग्राउंड बॉटम हँडच्या एक सुंदर फटका. ओ व्हॉट अ कॅच. अशा प्रकारच्या कॅचेस घेतल्या जात नाही तर ते हाताला चिपकतात आणि कर्णधाराने जो डावा हात हवेमध्ये ठेवला होता त्या हातामध्ये सा चेंडू चिपकला. स्पेक्टॅक्युलर कॅच बाय मच्छिंद्र म्हात्रे. बाद होतोय फलंदाज 6वा सापर्डे संघाचा. सुधीर पाटील दादाने ठेवलाय विजय दादा स्मृती चषक मानाचा. सुधीर पाटील दादाने ठेवलाय विजय दादा स्मृती चषक मानाचा. पाटील दादाने ठेवलाय विजय दादा स्मृती चषक मानाचा. सुधीर पाटील दादाने ठेवलाय विजय दादा स्मृती चषक मानाचा. नवीन फलंदाज आपण बघत आहोत मैदानाच्या आतमध्ये येत असताना. रोहित पाटील इन ॲट नंबर 8, 8व्या क्रमांकावरती तो तुम्हाला पाहायला मिळतोय या मॅचमध्ये. आता कुठेतरी एका बाजूने हा सामना जात असताना पाहायला मिळतोय बिकॉज तितकं नियंत्रण आहे गोलंदाजाकडे. स्क्रीनवरती तुम्ही बघा आमचे प्रेक्षक पाहायला मिळतात आणि प्रेक्षकांना आज मात्र नाश्त्याची व्यवस्था आमच्या मॅनेजमेंट कमिटीकडून करण्यात आलेली आहे.
अवश्य आपण त्याचा आस्वाद घ्या. सर्व प्रेक्षकांना हे देखील मी नम्र विनंती करेन. एज आहे मागे चेंडू जात असताना हवेमध्ये खेळले आणि शॉर्ट कव्हरला आणखी एक विकेट. योगेशच्या खात्यामध्ये 5वी विकेट आपल्याला पाहायला मिळते. पायपर 5 विकेट इन ऑल. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो योगेश मात्रेसाठी, बिकॉज पहिल्या डावामध्ये 40 धावसंख्येची बारदार खेळी आणि इथे आपण बघत आहोत 5 विकेट मिळवतोय या डावामध्ये. चषक फेमस ठाणे जिल्ह्याचा बक्षीस लावले तो मोलाचा. आयोजन सुधीर शेठ पाटील दादांचा. विजय दादा क्रिकेट बोलवलीचा. रायगड हे सर्व प्रेक्षक मायबाप ज्यांच्यासाठी आमचा मॅनेजमेंट कमिटीकडून नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. दररोज नवीन संकल्पना ही स्पर्धा घेऊन येते. आज 8व्या दिवसामध्ये आपण आहोत. दुसरं पर्व आपण अनुभवत आहोत या स्पर्धेचं. योगेश मात्रे इज ऑन हॅट्रिक. हो, खोलवा टप्प्याचा चेंडू फक्त ग्लान्स करण्यात आला डीप स्क्वेअर लेगमध्ये. हळूवार पद्धतीने येत आहे क्षेत्ररक्षक, बिकॉज आता अंतर त्यांना माहिती आहे मोठं आहे, त्यामुळे कुठेतरी हा सामना आपल्या बाजूने पाहायला मिळत आहे. म्हणूनही कोणती रिस्क घेत नाही आहेत. आणि इथून आता इक्वेशन आपण बघितलं तर 13 चेंडूंमध्ये बनवायच्या आहेत त्या. 61 धावा. 14 वरती 7 विकेटचं नुकसान. योगेश ऑफ समसा बाहेर. आता पेस व्हेरिएशन कमी गतीने ऑफ कडर टाकण्यात आला होता. सो एंड ऑफ दी थर्ड ओव्हर संबंध 7 विकेटचं नुकसान. 14 वरती धाव फलक सापार्डेचं. 12 चेंडूमध्ये बनवायच्या 61 धावा. अंतर मोठे आहे, मात्र कुठेही जाऊ नका. ही मॅच जरी तुम्हाला वन साइडेड पाहायला मिळत असली सध्या, मात्र पुढचा सामना 2 ताकदवान संघामध्ये पाहायला मिळणार आहे. गावदेवी हर्ष 11 दहिसर. जीजी स्पोर्ट्स वाकण विरुद्ध स्वर्गीय नीता स्मृती 11 गावदेवी दहिसर मध्ये तुम्हाला पुढचा सामना पाहायला मिळणार आहे. 2 ताकदवान संघ तुम्हाला पाहायला मिळतील. नामांकित खेळाडू या दोन्ही संघांमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. सध्या तुम्हाला आमच्या स्क्रीनवरती हे आमचं मुख्य व्यासपीठ पाहायला मिळत आहे. या स्पर्धेचे लाडके शिल्पकार राष्ट्रवादी युवक काँग्रेस ठाणे जिल्हा अध्यक्ष श्रीमान सुधीरदादा वंडारशेठ पाटील यांना तुम्ही बघत आहात आणि त्यांचे संपूर्ण सहकारी आमचे अतिथी सध्या VIP डाईज मधून या मॅचचा आनंद घेत असताना आपण बघत आहोत. दुपारचं सत्र माहोल ऑलरेडी आपण बघत आहोत. वातावरण तापलेलं आहे, मात्र इथे बॅट तळपली नाही. सापडेच्या फलंदाजांचे एका मागोमाग 7 विकेट पडल्या आणि त्यामुळे बघत आहोत हा डाव कुठेतरी आता मागे आपण बघत आहोत सापडे संघाचा. 3 षटकांमध्ये फक्त 14 धावा. विकेट पडलेल्या 7, ज्यामध्ये 5 विकेट मिळवल्या योगेश मात्रेने. राजेश मात्रेच्या खात्यामध्ये देखील 2 विकेट आहेत, मात्र योगेश मात्रेने 2 षटकांच्या स्पेलमध्ये अवघ्या 5 धावा खर्च करत असताना 5 विकेट देखील मिळवलेले आहेत मित्रांनो. अष्टपैलू कामगिरी. बॅटिंग मधून 40 धावा नॉट आउट. गोलंदाजी मधून अवघ्या 5 धावा खर्च करत असताना 5 विकेट. मोठ्या सामन्याचा मोठा खेळाडू आहे योगेश आणि त्याने ते पुन्हा एकदा सिद्ध केलं या मॅच मध्ये. ड्रिंक्स ऑली मैदानाच्या बाहेर येत असताना, ज्यामध्ये आमच्या मॅनेजमेंट कमिटी मेंबर देखील आहेत. अमितजी गायकर, प्रेमदादा पाटील, प्रशांतजी मात्रे. महत्त्वपूर्ण भूमिका आहे मित्रांनो या सर्वांची या स्पर्धेमध्ये आणि त्यामुळेच इतकी मोठी स्पर्धा आपण बघत आहोत. यशाचे उंच शिखर गाठत असताना आदरणीय प्रेमदादा पाटील असतील, आदरणीय राजदादा जोशी, आदरणीय अमितजी गायकर, प्रेमदादा पाटील, प्रदीपदादा पाटील, किशोरदादा मात्रे, प्रशांतदादा मात्रे, बाबू पवार, जयदास गायकर, निलेश गायकर, सुमित सोनके, बंटी दुबे, अजित तिवारी आणि त्यांचे संपूर्ण सहकारी मित्रांनो. आदरणीय सुधीरदादा पाटील यांचा कांद्याला कांदा लावून ही सर्व मंडळी आपण बघत आहोत. आणि उगीचच की काय ही स्पर्धा इतक्या मोठ्या स्तरावरती आपण बघत आहोत. 48 ग्रामीण रेग्युलर टीम्स आणि 32 ग्रामीण 40+ टीम या तुम्हाला स्पर्धेमध्ये 9व्या पर्वामध्ये पाहायला मिळतात. या षटकामध्ये आला लेफ्ट हँडर ऋतिक. आउटसाइड एज आहे आणि विकेट किपरने कॅच पकडली आहे. 14 वरती 8वा धक्का बसलाय सापडेला.
सामने गातील खरोखर वंडर बाबाच्या आशीर्वादानं गातील गुणगान सहान थोर. वरती 8 विकेट हे दोन्ही संघ तुम्हाला पाहायला मिळतात. दहिसर आणि वाकण आपापल्या डकआउट बॉक्सच्या दिशेने जात असताना आणि या मॅचचा शेवटचा चेंडू पडला बरोबर फिल्डिंग करणारी टीम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. कवचमध्ये चेंडू चालला, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव फक्त मिळेल आणि एका धावसंख्येच्या सहाय्यानं फलक पुढे जात असताना आपण बघत आहोत ते 15 या आकड्यावरती. महत्त्वपूर्ण भूमिका आमचे ऑफिशियल स्कोरर अल्पेश गायकवाड पिंपळास भिवंडीचे आहेत. मात्र या 8व्या दिवसामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी या स्पर्धेमध्ये त्यांची बघत आहात आपण. एक्सपर्ट स्कोरर आहेत बऱ्याचशा नामांकित स्पर्धांमध्ये महाराष्ट्रभरात जे आपल्याला गुणसंख्या लेखन करत असताना पाहायला मिळतात. सध्या कल्याण डोंबिवली क्रिकेटमधली ही अग्रम मानांकित स्पर्धा तुम्ही बघत आहात. आडव्या बॅटने समोरच्या दिशेने पंच करण्यात आलं होतं चेंडूला. संधी जरूर होती गोलंदाजाकडे, मात्र कॅच ड्रॉप झाली फॉलो थ्रू मध्ये. धावसंख्या आपण बघत आहोत स्थगित आहे ते 16 आकड्यावरती. अंतर मोठं आहे बिकॉज फक्त झालेल्या त्या 16 धावा. टार्गेट असताना 75चं 7 मध्ये बनवायच्या आहेत 59. आता फॉर्मॅलिटी फक्त शिल्लक या मॅच मध्ये. शेवटचा चेंडू घेऊन या षटकातील गोलंदाज डाऊन दी ग्राउंड ऑफ ड्रॉयचा एक सुंदर फटका मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि यावेळेला थोडं फंबल जरूर होत आहे. मात्र इथे फलंदाजाने पुन्हा त्याला माघारी पाठवलेलं बिकॉज शेवटच्या षटकामध्ये त्याला स्ट्राईक हवे. 8 विकेटचं नुकसान. धावसंख्या आपण बघत आहोत फक्त 16 या आकड्यावरती. 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. चला आता वेळ जास्त दौडू नका, मात्र पाडा प्लीज हरी अप. अंतर 59 धावसंख्येचं आहे. मोठं अंतर आहे. बघूयात किती अंतर कमी करण्यात येईल फलंदाज सागर पाटील कडून. हाफ ट्रॅकर होता, पूल करण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपचा बाहेर. चांगला बाउन्सर किरण मात्रेचा. एक्सपेरिमेंट पाहायला मिळतो आपल्याला बिकॉज धावा जास्त आहेत त्यामुळे या गोष्टी आपण बघत आहोत. राजेश एक्स्ट्रा कव्हरला थांबलाय, त्याच्या चेहऱ्यावरती तुम्हाला स्मित हास्य पाहायला मिळेल बिकॉज किरणने पहिला डॉट हाताळलाय. ऑफ स्टंपचा बाहेर क्लासिकल कव्हर ड्राईव्हचा फटका डीप मध्ये वेगाने सीमा पार चौकार. कर्णधार महानेता शरद पवार साहेबांचा. चौकारासोबत धावफलक 20च्या घरात. फुल टॉसला टर्न करण्यात आलाय. जरूर ही मॅच आमच्या बाजूने आता नसेल, मात्र जितकं अंतर कमी करता येईल तितकं करेन. सागरच्या बॅटमधून आणखी एक षटकार. अभिमान महानेता शरद पवार साहेबांचा साऱ्यांना आहे अभिमान. चषक मानाचा ग्रामीण संघांचा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. चषक मानाचा ग्रामीण संघांचा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. षटकाराला धावफलक 26 वरती. 3 चेंडूंची फॉर्मॅलिटी. मात्र पुढच्या मॅच मध्ये तुम्हाला तारे सितारे पाहायला मिळतील. ग्रामीणचे 2 नामांकित संघ महाराष्ट्र नव्हे तर भारत टेनिस बॉल क्रिकेटचा बायकर मॅन तुम्हाला पाहायला मिळेल पुढच्या लढतीमध्ये. केतन मात्रे 24 बाईक 4 4 व्हीलर ज्याच्या नावावरती आहेत. दुसऱ्या बाजूने राहुल पाटील सारखा एक धडाकेबाज फलंदाज दहिसरकडे देखील आहे. जयेशने या स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकावलंय, तो देखील महत्त्वपूर्ण खेळाडू ठरेल पुढच्या मॅच मध्ये. दहिसरचा सुमित भोईर सारखा धारदार गोलंदाज आहे दहिसरकडे. दुसऱ्या बाजूने जीत भोईर जो कधीही सामन्याला फिरवू शकतो. ऑफसाईडला मारण्याचा प्रयत्न होता या चेंडूमध्ये. या चेंडूला जर आपण बघितलं तर ऑफ स्टंपचा बाहेर होता, ज्याला ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न अक्रॉस द बॅटने केला होता फलंदाज सागरने. 2 चेंडू अजूनही शिल्लक. धावसंख्येचं अंतर 49. शफल क्रॉस होऊन ऑन साईडला मारण्याचा पुन्हा प्रयत्न. आणखी एक डॉट. चला मात्रे पडा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. किरण मात्रे. खोलवर टप्प्यात हा चेंडू स्ट्रेट ड्राइव्ह आणि इथे ही मॅच फिनिश होते. 48 धावसंख्येच्या मोठ्या फरकाने क्वार्टर फायनल मध्ये विजय मिळवलाय तो
वेदश्री 11 जय भोले मात्रेपाडाने आणि ते थेट आता पोहोचलेले आहेत या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये. हार्दिक हार्दिक अभिनंदन. बक्षीस पात्र फेरीमध्ये मात्रेपाडा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आता आपलं आम्ही अभिनंदन करू. नागेशजी पाटील पोसरीचे माजी सरपंच यांनी पुरस्कृत केलेला हा संघ मात्रेपाडा या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. या